आपण सगळे आयुष्यात मोठं काहीतरी करायचं स्वप्न पाहतो. मोठं घर, मोठं यश, मोठी ओळख. पण आपण एक गोष्ट विसरतो. मोठं यश हे नेहमी लहान सुरुवातीपासूनच सुरू होतं. आपल्याला वाटतं की आयुष्यात बदल घडवायचा असेल तर काहीतरी खूप मोठं करावं लागेल. पण खरं काय आहे माहीत आहे? दररोज केलेली एक छोटी सवय, एक छोटा निर्णय, एक छोटा प्रयत्न आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी आहे, त्याला मोठ्या परीक्षा पास व्हायच्या आहेत. जर तो म्हणाला, मी आजपासून 10 तास अभ्यास करणार, तर कदाचित तो 2 दिवस करेल आणि थांबेल. पण जर तो म्हणाला, मी रोज फक्त 30 मिनिटं नियमित अभ्यास करणार, तर ही छोटी सवय त्याला मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल. लहान पावलांनीच मोठा प्रवास सुरू होतो. आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढतो? तो अचानक वाढत नाही. तो वाढतो जेव्हा आपण रोज स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांगतो. जेव्हा आपण एखादं काम पूर्ण केल्यावर स्वतःचं कौतुक करतो. जेव्हा आपण अपयश आलं तरी हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या लहान गोष्टी आहेत, पण याच गोष्टी आपल्याला आतून मजबूत बनवतात. कधीकधी आपण म्हणतो, माझ्याकडे काहीच नाही, माझं आयुष्य बदलणार नाही. पण विचार करा, जर तुम्ही आजपासून फक्त 1% सुधारणा रोज केली, तर वर्षभरात तुम्ही किती बदलाल? आज 10 मिनिटे वाचन, आज 15 मिनिटे व्यायाम, आज 15 मिनिटे स्वतःसाठी शांत बसणं. हे सगळं छोटं वाटतं, पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, मी खूप बदललो. मोठी प्रेरणा शोधायची गरज नाही, ती आपल्या आजूबाजूलाच असते. आईचा एक शब्द, मित्रांची साथ, एखादं चांगलं पुस्तक, एखादं छोटं मोटिवेशनल वाक्य, ही लहान लहान ठिणगीच आपल्या आयुष्यात यशाची, आत्मविश्वासाची आणि सकारात्मकतेची मोठी आग पेटवते. आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती माहीत आहे? मोठ्या संधीची वाट पाहत बसणं. लोक म्हणतात, संधी आली की मी सुरुवात करेन. पण खरं म्हणजे सुरुवात केली की संधी तयार होते. लहान सुरुवात करा, परफेक्ट वेळ येण्याची वाट पाहू नका. आजपासून एक छोटा निर्णय घ्या, दररोज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचं. छोटं का असेना, पण सातत्य ठेवा. कारण लक्षात ठेवा, मोठं यश अचानक मिळत नाही, ते लहान, सतत केलेल्या प्रयत्नांचं फळ असतं. डोंगर चढताना आपण एकाच उडीमध्ये शिखरावर पोचत नाही. आपण एक एक पाऊल टाकत वर जातो आणि ती प्रत्येक छोटी पायरी आपल्याला मोठं बनवत जाते. आजपासून तुम्ही कोणती छोटी सवय सुरू करणार आहात? कमेंटमध्ये नक्कीच लिहा.